हा प्रश्न एक वेगळा आहे. तुम्ही आता समाजामध्ये नेहमी काम करताय, सरपंच म्हणून सुद्धा गावामध्ये काम करताय तुम्ही. आम्ही करण्यासाठी काल आलो. इथे ग्रामपंचायतीच्या त्या विस्तार अधिकारी मॅडम आहेत, पंचायत समितीच्या त्या भोईर मॅडम आहेत. हे जे प्रदीप जयराम शिंदे उपोषणाला बसलेत, त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत हेच त्यांना माहित नव्हतं. आणि मागण्यांचं पत्र 10 एप्रिलला त्यांनी दिले, त्यांच्या टॅबलापर्यंत अजून गेलेलं नव्हतं. अशा पद्धतीचा पंचायत समितीचा कारभार तुम्हाला त्याच्यावरती आजही आम्ही व्हिडिओ साहेबांशी मी चर्चा केली, सभापती मॅडमची चर्चा केली. सभापती मॅडमने त्यांना फोनद्वारे विचारलं, त्यांना होते तिथे विस्तार अधिकारी, त्यांना विचारलं की बाबा हा असा कसा कारभार आहे, हे आम्हाला तुमच्याकडे सखोल चौकशी करावी लागेल. टपालाला त्या दिवशी कोण होतं बाबा, जर 10-15 दिवस लागत असतील एखादा कागद ह्या टेबलवरून त्या टेबलला यायला, तर मग तुम्ही नेमकं करताय काय. त्याच्यावरती मॅडम सभापती महोदयांनी पण तिथं त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला आणि व्हिडिओ साहेबांनी पण त्या ठिकाणी त्यांना विचारलेले. माझ्या समोर त्या गोष्टी आहेत. या गोष्टीच्या बद्दल आम्ही नेहमी म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता तर एक निषेधच व्यक्त करत, त्या बाबतीमध्ये आम्ही काय कुठल्या प्रकारची त्यांची पाठराखण करणार नाही.